नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय आत्ता ही स्टारकास्ट सध्याची खूप पॉप्युलर जी सिरियल आहे शुभ श्रावणी, त्यात हे सर्व मंडळी गाजवत आहेत आणि खूप महत्त्वाच्या सिक्वेन्ससाठी आम्ही आत्ता मीरा रोडला आलो आहे त्यांच्या सेटवर. खूप धमाल आहे. वल्लरी इतका छान मेकअप आहे आणि आता नवरदेवही आलेला आहे. तर मी तुझ्यापासूनच सुरुवात करतो आहे. काय नेमकं घडतं आहे? आम्हाला तुझ्या कॉस्ट्युमवरनं तर कळतंच आहे की नेमकं काय घडणार आहे, तरी पण तू थोडंसं सांग काय होणार आहे आजच्या शूटिंगमध्ये. आजच्या शूटिंगमध्ये श्रावणी लग्नासाठी तयार तर झाली आहे, कारण बाबांना हवं आहे की तिने रुद्रसोबत लग्न करावं. श्रावणी काय आतून खुश नाही आहे, पण आता श्रावणीने ठरवलं की बाबा म्हणतात रुद्रबरोबर लग्न तर करायचं. सो असं म्हणजे श्रावणीला बाबांसाठी लग्न करते ह्याचा आनंदही आहे, पण शुभू तिचं प्रेम तिला मिळत नाही याचं दुःखही. असं मिक्स्ड टेक असणार आहे श्रावणीचा, जे मला वल्लरी म्हणून पण परफॉर्म करायला खूप छान वाटतं. म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे परफॉर्म करायला. आणि काय आम्ही बाकी सगळे खूप मज्जा करतोय सेटवर. येस, सगळे पाहतातच आहेत मालिका आमची, त्यामुळे त्यांना माहिती आहे की रुद्राच्या मनात एक्झॅक्टली काय आहे. पण म्हणजे हे लग्न होण्यासाठी रुद्रांनी खूप अशा काही गोष्टी केल्यात की त्यांनी मनातनं ठरवलं आहे की श्रावणी फक्त माझीच आहे आणि ती माझीच होणार आहे. तर त्याच्यासाठी जे काही करायला लागेल ते तो करणार आहे. आणि या लग्नाच्या एपिसोडमध्ये जे काही घडणार आहे ते त्याच मोटिव्हने असणार आहे. सो रुद्राचं तर ठरलं आहे की श्रावणी माझी. आता बघू काय होतं. त्यासाठी सगळ्यांनी बघायला पाहिजे. रोज 6:30 वाजता शुभ श्रावणी झी मराठीवर. खूप सुंदर आहे, खूप छान दिसतेस. थोडंसं तुझ्या कॉस्ट्युम लुकबद्दल सांग. कोणी डिझाईन केलं किंवा काय? सो कॉस्ट्यूम आमची जी क्रिएटिव्ह आहे ऐश्वर्या, तिने खूप मेहनत घेतली आहे लुकवर. आणि आम्ही दोघींनी अगदी 1 महिन्या आधीपासून रेफरन्सेस काढून काय चांगलं दिसेल, कुठला रंग, कसं काय ठरवून हा लुक आम्ही फायनल केला. आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे खूप विचार आहे. म्हणजे गळ्यातलं पण खूप आम्ही ट्राय करून ठरवलं आहे. हे कानातलं किंवा नथ, त्याचं डिझाईन कसं हवं, हेअरस्टाईल, आय शॅडो, असं खूप त्याच्यामागे विचार आणि काय छान दिसेल. लावण्याची कोणाची आयडिया आहे? हे गुलाब लावण्याची खरं तर माझीच आयडिया. आधी आम्हाला गजरा, कारण का नवरी म्हटल्यावर काहीतरी गजरा तरी हवा, पण वेणीत तो गजरा छान दिसत नव्हता. मग मध्ये काय करता येईल, मग आम्ही ठरवलं की आपण फुलं लावू, काहीतरी वेगळं करू असं. तू सांग तुझ्या. माझ्या कॉस्ट्युमबद्दल म्हणायचं तर आम्ही बरेच ट्रायल्स करत होतो गेले काही दिवस. आणि अर्थात नवऱ्या मुलीला मॅचिंग असं काहीतरी हवं, त्याच्यामुळे हा जो पिंक एलिमेंट आहे तो आम्ही मॅच करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मोस्टली कसं असतं की लग्न म्हटल्यानंतर नवरी नटणं आणि तिचा शृंगार आणि या संदर्भात खूप जास्त रिसर्च होतो किंवा पण म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, हा जो लुक आहे तो माझ्यासाठी पण खूप सरप्रायझिंगली चांगला वर्कआउट झाला आहे. आय होप सो. दिसतं डोळ्यात दिसतं. पण हां, सो मेहनत तर घेतली आहे सगळ्यांनीच आणि छान वाटतं आहे मला आज. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मी आपल्या नेहमीच्या त्या खाकी वर्दीत किंवा फॉर्मल्समध्ये असतो. सो फॉर अ चेंज हे छान वाटतं आहे. आणि हां, पण ठीक आहे, माझा फॅन रेडी आहे त्याच्यासाठी. आम्ही जे फॅन्स घेतलेत दोघांनी ते त्याच्यासाठी आम्ही खूप सज्ज आहोत. बरोबर. तुम्ही दोघं काय सांगाल? तुमच्या दोघांच्या काय भावना आहेत आजच्या ह्या लग्न सोहळ्यात? आणि हे दोघे इतके सुंदर दिसत आहेत, काय सांगशील तू? नाही, श्रावणी आणि रुद्र जेन्युइनली चांगले दिसतात. पण माझा शुभचा असा टेक राहिला आहे की त्यानं त्याच्या आईवडिलांना वचन दिलं की नाही, आता ते श्रावणी त्याच्या आयुष्यामध्ये येणार नाही आहे, असं त्यानं वचन दिलं आहे. पण आता त्याला श्रावणीची काळजी आहे, कारण की तो श्रावणीचा म्हणू शकतो ना की त्याने बघितलं आहे श्रावणीचं आयुष्य आणि त्याला त्याच्याविषयी जेन्युइनली काळजी वाटते. आता तो लग्न जाऊन अडवणार आहे की होऊ देणार आहे किंवा काय होणार आहे हा ट्विस्ट आहे पुढे. सो माझं एक वेगळंच चालू आहे. हे तर लग्न चालू आहे आणि मला तिकडे माझं एक वेगळ्या आयुष्यामध्ये घटना घडत आहेत. माझ्या बहिणीचा पण एक ट्रॅक चालू आहे. सो अशा पद्धतीचा तो वेगळा सिक्वेन्स चालू आहे. मला वाटतं श्रावणी आणि रुद्रचं लग्न होतं आहे, त्यात सगळ्यात जास्त कोण आनंदी असेल तर ती स्वीटी आहे. कारण माझ्या रस्त्यातला काटा जो होता तो बाजूला झाला आणि आता ह्यांचं लग्न होणार आहे. आणि दुसरीकडे जसं म्हणाला, हा घरी आमच्या वेगळे पराक्रम सुरू आहेत. तर त्यात मी आता अट घातले की मला शुभूसोबत लग्न करायचं आहे आणि जर त्याचं माझं लग्न झालं तरच
त्याच्या बहिणीचं लग्न माझ्या भावाशी होईल. तर आता शुभूचं आणि माझं पण लग्न होणारच आहे आणि ह्यांचंही लग्न होणार आहे. तर दोघं आपापल्या सुखी संसाराला जाऊ असं वाटतंय. आता पुढचं मला माहीत नाही की शुभू श्रावणीसाठी काय प्रयत्न करेल, पण माझे पूर्ण प्रयत्न आहे की शुभू माझाच राहील कायम. आत्ता आणि सिरियलमधले खूप लग्न समारंभ गाजत आहेत सगळ्या, ऑलमोस्ट सगळ्या सिरियलमध्ये काही ना काहीतरी घडतं आहे. तर मला तुलाही तेच विचारायचं आहे की तुम्ही प्रत्यक्ष चौघही सांगा, प्रत्यक्ष लग्न समारंभातही जात असता आणि सिरियलमधले हे करता, कशा म्हणजे कधी कधी असं वाटतं का अरे हे आपण खरंच एक लग्न सोहळा आहे आणि त्यात सहभागी झालो आहे? तसं तर माझं दुसरं लग्न आहे. मग मागच्या सिरियलमध्ये झालं आहे माझं एजे बरोबर, आता शुभू बरोबर. हो म्हणजे जेव्हा आपण रेडी होतो तेव्हा असं वाटतं, म्हणजे मी आईला व्हिडिओ कॉल करत होते तर आई मला म्हणाली झालीस की नवरी, आता फक्त खऱ्या आयुष्यात एक नवरा शोधूया. सो आय थिंक घरच्यांना असं बघून वाटतं की अरे एकदम नवरीसारखी सजली. आम्हाला एवढं म्हणजे मला तरी एवढं काही वाटत नाही, कारण का ते इतकं सगळं खोटं असतं. म्हणजे दिसताना ते प्रेक्षकांना खूप खरं दिसतं, पण आम्हाला इथे माहिती असतं की सगळं कसं खोटं आहे आणि एक दिवस नाही आम्ही 4 दिवस करत असतो. सो तो उत्साहही आमचा निघून जातो बाय द टाईम. तुला काही सांगायचं नाही मग सेम माझं पण तसंच होतं की ते आवरल्यानंतर भारी वाटतंय की अरे माझं तर चला ह्या सिक्वेन्समध्ये मी नवरा मुलगा नाहीच होतोय, माझं पंजाबी लोकच होता. पण जसं ती म्हणली तसं की ते आवरल्यानंतर एक्साइटमेंट होते, अरे पण ते 6 दिवस कंटिन्युअस फंक्शन आहे तर तो मूड नाही ना की चला आता लग्न नाही. आमचं वेगळंच बिहाइंड द सीन चालू असतं काहीतरी टाइमपास, तो आमचा सिक्वेन्स चालू असतो. माझं काय, मी आता श्रावणीचं आणि म्हणजे वल्लरीचं, लीलाचं आणि श्रावणीचं असं 2 लग्न अटेंड करते. तिच्या दोन्ही लग्न माझ्या लग्नांमध्ये आणि आय होप पुढच्या सगळ्या लग्नांमध्ये मी असेनच. तर काय नाही, मला मज्जा येते करत. आता ह्यांचं हो म्हणजे आधीच्या सिरियलमध्ये हिच्याशी हो. तर मला असं वाटतं की ह्यांचं वेगळं मत असू शकतं की नटायलाच कंटाळा येतो किंवा थांबत होतं, पण आम्ही काय आता नातेवाईक असतात ना जे लग्नात जातात आणि मज्जा करतात, तर ती आहे मी की ठीक आहे हे ह्यांचं होत राहील, आपण मज्जा करू, आपण रील करू, आपण मज्जा करू. सो असं सगळं होत असतं. एक शेवटचाच प्रश्न, लग्न समारंभ आहे त्यामुळं तुम्ही उखाणा घेणं तर मस्ट आहे, त्यामुळं दोघं बघा काय आता घेताय. चला पटापट विचार करून सांगा मला. चला मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासरची खूण एक माहेरची खूण. शुभूरावांचं नाव घेते, होणार शेलारांची सून. तुला काय वाईट नाही? नाही ठीक आहे, उखाणा छान घेतला पण तुझं नाव घ्यायला हवं ते नाही रे, शुभच घेत असते. हो घेतोय तो. 1 2 3 ॲक्शन. रुद्रप्रताप चढतोय आयुष्याची नवी पायरी, रुद्रप्रताप चढतोय आयुष्याची नवी पायरी, कोणी किती पण जोर लावा, श्रावणीच होणार माझी नवरी. खूप छान. मला वाटतं की तुमचा लग्न सोहळा खूप रंगणार आहे, तर मी तुम्हाला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.